सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्द मार्गेण वयं सर्वे समर्पिताः। मित्रांनो, आज जी गोष्ट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तिचं नाव आहे इम्पॉर्टन्स ऑफ ट्रूथ, म्हणजेच सत्याचं महत्त्व। सर्वसाधारणपणे एखादी चूक लपवायला किंवा ओरडण्यापासून वाचवायला आपण खोट्याचा आधार घेतो आणि अनेक वेळा ही आपली सवय बनून जात असते। आणि जेव्हा आपली ही सवय बनून जात असते तेव्हा आपल्याला मुळीच फरक पडत नाही की ह्याने आपला काय फायदा होत आहे आणि समोरच्याचं काय नुकसान। रोहित, काय मम्मी? हा टीव्हीचा रिमोट कसा तुटला? तो खाली पडला ना मम्मी। कसा? तो उंदीर धावत आला ना म्हणून त्याला आपटून खाली पडला। मम्मी, मी खरंच पाहिलं होतं। तो उंदीर धावत आला ना तर त्याला आपटून तो रिमोट खाली पडला। ठीक आहे, डॅडींना फोन कर ऑफिसमध्ये नवा रिमोट घेऊन यायला। ठीक आहे मम्मी। रोहित, काय पप्पा? हे पेन कोणी तोडलं? ते तर नेहमी तुमच्या बॅगेत असतं ना। बघा ना पप्पा, कदाचित इंक संपली असेल। अरे याची नीब तुटली आहे। माहित नाही पप्पा। ठीक आहे, अभ्यास करतो। रोहित, काय आजोबा? तू इतकं खोटं का बोलतोस? खरं का नाही बोलत तू? आजोबा, मी कुठे कुठे बोलतोय? टीव्हीचा रिमोट आणि तुझ्या वडिलांचं पेन दोन्ही मी पाहिली आहेत। काय होईल जर खरं बोललास तर? थोडासा त्रास होईल ना? आजोबा, जेव्हा छोट्याशा खोट्याने संकट टळतंय तर खरं बोलून संकट का ओढवून घ्यायचं? रोहित, तुझी खोटं बोलायची सवय ना तुला खूप मोठ्या संकटात टाकणार आहे। तुझ्यामुळे कोणा दुसऱ्याचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। आजोबा, इतक्या छोट्याशा खोट्याने कोणाचं काय नुकसान होणार? आजपर्यंत झालंय का? नाही ना। जेव्हा होईल तेव्हा बघूया ना। मला आता खूप होमवर्क करायचं आहे। प्लीज आता मला होमवर्क करू द्या।
अरे यार हे सर्व वॉचमन मुळे झालं तर काय? नेहमीची नाटक आहेत त्याची. काय म्हणावं काय इथे करणार? बसलात का ना. खेळत का नाहीये त्या वॉचमॅन अंकलनी मनाई केली आहे. का? अरे तो वॉचमन म्हणतो की सेक्रेटरीने नाही सांगितलंय इथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतो. त्या वॉचमॅनला ना सेक्रेटरी अंकल कडून ओरडायला लावतो. ऐक 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 त्या वॉचमॅनला सांग मधू मॅडमने बोलवलंय आणि ते परत येऊ नकोस, तिकडूनच जा. चल जा चल, आता येईल मजा. असा ओरडा बसेल ना की लक्षात ठेवेल. दादा तुम्हाला त्या मॅडमनी बोलवलंय. कुठल्या मॅडम? मधू मॅडम. अच्छा, मधू मॅडमनी. हा, ही बॅट पकड. वॉचमन कुठे आहे? माहित नाही अंकल, तो नसतोच इथे कधी, फिरत असेल इकडे तिकडे. ठीक आहे. कुठे होतास तू? ते मॅडमनी बोलावलं कोण होतं. मॅडम? मधू मॅडम. मधू मॅडम माझ्या बरोबर गाडीत आहेत. तो मुलगा म्हणाला की बिल्डिंग ऑफिस मध्ये येऊन मला भेट. चल चल बघूया. हा, नक्कीच पास झाला. मस्त. ई, बघ ना. माझं 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 नाव बघ रे. ई, ते गिरीशचं पण नाव आहे. बघ बघ बघ. त्याचं बघ. किती पर्सेंटेज मिळाले. अरे इकडे आहे बघ. अरे तुझ्या रिझल्टचं काय झालं? काय नाही यार, पास झालो. आणखी काय? माझं नाव होतं का? तुझं नाव? तुझं नाव? यार तुझं नाव तर नव्हतं लिस्ट मध्ये. यार माझं नाव नव्हतं. काही हरकत नाही रे, ह्याचं नको ऐकूस. चल जाऊन चेक करूया. चल ना. अरे चल ना. यार मी नाही येणार. अरे चल ना यार, चेक कर एकदा. नाही मी नाही येणार. जेव्हा फर्स्ट सेमिस्टरमध्ये माझा रिझल्ट वाईट आला होता तेव्हाच पापांनी सांगितलं होतं जर ॲन्युअलमध्ये रिझल्ट वाईट आला तर घरी नाही यायचं. नाही नाही मी नाही बघणार. अरे चल ना. मी नाही येणार. मी नाही येणार. मी नाही येणार. हे सर्व तुझ्यामुळे झालंय. मग पाहिलं तुम्ही, रोहितची खोटं बोलायची सवय कोणा दुसऱ्यासाठी किती घातक सिद्ध झाली. या गोष्टीची जाणीव रोहितला सुद्धा झाली. पण या दुर्घटनेनंतर रोहित, काय झालं बेटा? आज रिझल्ट होता ना? काय रिझल्ट चांगला नाही झाला तुझा? आजोबा, पास तर मी झालोय, पण ओ झालं काय? बोल काहीतरी. जर नाही बोललास तर आम्ही समजणार कसे? आजोबा तुम्ही खरं सांगत होता. माझ्या छोट्या छोट्या खोटं बोलण्याच्या सवयीने कुणा दुसऱ्याचं नुकसान झालं. अरे बोलशील का काय झालं? आजोबा, तो माधव पास झाला होता, पण माझ्या खोटं बोलण्याच्या सवयीने आज तो हॉस्पिटलमध्ये आहे. मी तुमचं म्हणणं आधीच का नाही ऐकलं आजोबा?
आता तुला समजलंय ना हे? आता खोटं नको बोलूस. आजोबा, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, यापुढे मी कधीच खोटं बोलणार नाही. कधीच खोटं बोलणार नाही आजोबा. तर काय तुम्ही पण खरं बोलण्यासाठी अशाच एका दुर्घटनेची वाट बघताय? मी मानतो, खरं बोलायला थोडी भीती वाटते, थोड्याशा संकटांना सुद्धा तोंड द्यावं लागू शकतं. पण जेव्हा आपण या भीतीपासून पुढे जाऊन खरं बोलतो, तेव्हा हेच खरं आपला आत्मविश्वास वाढवतं. अरे हे कसं फुटलं? पप्पा, ते माझ्याकडून चुकून पडलं. मुळीच हरकत नाही. तू स्कूलला जा, मी साफ करते. थँक्यू मम्मी. शाबास, तू जा बेटा.